श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर मी सगळ्यांसोबत माझी जी गोड बातमी आहे ती शेअर केली आणि त्यानंतर मला कमेंट आल्या की ताई तुमची जी तुम्ही गरोदरपणात काय सेवा करतात किंवा केंद्रातून ज्या सेवा घेतल्या आहेत तर त्या सेवा सांगा, कारण की बऱ्याच जणी गरोदर असेल तर त्यांना त्या सेवेचा उपयोग होईल आणि म्हणूनच म्हटलं की मी काय सेवा केल्या ह्या ज्या 9 महिन्याचा माझा जो आता कालावधी आहे 8 महिन्याचा पिरियड त्यामध्ये मी काय सेवा केल्या, दररोजचं माझी दिनचर्या कशी होती हेच आज तुमच्यासोबत शेअर करायचं होतं। झालं असं की जेव्हा आपल्याला कळतं की आपण प्रेग्नेंट आहोत तर त्या दिवसापासूनच आपण सेवा करायला सुरुवात करायला पाहिजे। तर मीही तसंच केलं, कारण की माझी सेवा तर गर्भधारणेच्या अगोदरपासूनच चालू होती। सेवा त्याच्यासाठीच होती आणि केंद्रातही त्यासाठी मी दिंडोरीहून सेवा घेतली होती, ही तुमच्यासोबत शेअरही केली होती। तर मी काय सेवा केल्या, तर सगळ्यात पहिले जेव्हा मला कळालं की मी गरोदर आहे तर त्या दिवसापासून सगळ्यात पहिले आपल्याला काय रूल्स फॉलो करायचे हे मी तुम्हाला सांगते। त्या दिवसापासून मी अतिरिक्त बडबड असो किंवा मग कुणाशी फोनवरती बोलणं, गॉसिपिंग हे सगळं बंद करून टाकायचं, कारण की तेच संस्कार आपल्या बाळावरती होत असतात। आणि त्यानंतर माझ्याकडे होतं हे मनोवांछित संततीचं गर्भसंस्कारचं पुस्तक, याचा मला खूप फायदा झालेला आहे। हे पण मी केंद्रातूनच घेतलेलं आहे। तेव्हा इथे आमच्या इथेच केंद्र आहे, त्यांनी त्या ताईंनी दिलं होतं मला। यामध्ये संपूर्ण म्हणजे गर्भधारणा होण्याच्या अगोदरपासून ते आपलं बाळ 1.5-2 वर्षाच्या होई अराउंड त्यापर्यंत त्यात कसे संस्कार करायचे बाळाला हे सगळं ह्या पुस्तकामध्ये आहे। आणि एका गरोदर महिलेची दिनचर्या कशी हवी हे सुद्धा ह्यामध्ये आहे, काय सेवा करायला पाहिजे हे सुद्धा सगळं ह्यामध्ये आहे। तर आता मी काय सेवा केल्या आणि केंद्रातून मी काय सेवा घेतल्या होत्या हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते। तर सगळ्यात अगोदर सेवा म्हणजेच आपली जी नित्य देवपूजा आहे ती तर दररोज करायचीच। त्यानंतर तुळशीला पाणी द्यायचं, म्हणजे तुळशीला पाणी घालायचं, अर्घ द्यायचं। तर ते पाणी घालताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि जे मंत्र उपचार करतो त्याचा आपल्या गर्भावरती खूप परिणाम होत असतो। इवन तुम्हाला प्रेग्नन्सी नंतरही त्या गर्भावर आपण काय सेवा केली त्याचे जे मंत्र वगैरे आपण म्हटलो ते तुम्हाला त्याचा परिणाम दिसतो। आणि सेवा म्हणाल तर सकाळी आपली देवपूजा वगैरे झाली, तुळशीला अर्घ दिलं, त्यानंतर ह्या सेवा झाल्या की स्वामींसमोर बसायचं। स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचा। तुम्हाला जर काही कॉम्प्लिकेशन नसेल तर तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचू शकता, पण ज्यांना कॉम्प्लिकेशन आहे तर मी काय करायचे, मी 1 ते 3 अध्याय क्रमशः वाचायची, कधी 7ही वाचायचे। 3-3 दिवसाचं मी पारायण करायचे, पण कधी मी 3-3 अध्यायचंच पारायण करायचे, असं मी करायचे। स्वामीचरित्र मी कम्प्लिटली पूर्ण वाचलं। त्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिले तर आपली नित्यसेवेचं स्वामी स्तवन वाचलं। त्यानंतर रामरक्षा आणि रामरक्षानंतर कालभैरवाष्टक दररोज घेत होते, सकाळ संध्याकाळ अजूनही घेते। आणि रामरक्षा ही सकाळ संध्याकाळ तुम्ही पोटावर हात ठेवून म्हणा, याने आपलं बाळ सुदृढ राहतं, बाळाला कुठल्याही प्रकारचा धोका येत नाही। हा माझा स्वतःचा अनुभव आहे की रामरक्षा, कालभैरवाष्टक, स्वामी समर्थ महाराजांचं जप आणि व्यंकटेश स्तोत्र हे सगळ्या सेवा केल्याने मी माझं सांगते पहिल्या सोनोग्राफीपर्यंत आतापर्यंत बाळाला कुठल्याही प्रकारचा धोका येत नाही ह्या सेवेने। कुठल्याही प्रकारचं बाळामध्ये आजकाल खूप व्यंग येणे किंवा काही प्रॉब्लेम येणे, कॉम्प्लिकेशन येणे हे खूप होतं, तर बाळाला काही प्रॉब्लेम होत नाही ह्या सेवेमुळे। आणि त्यानंतर राहिली गुरुचरित्र पारायण, तर गुरुचरित्र पारायण मला करायचं म्हणजे 3 महिन्यापर्यंत मी केलं जसं जमेल तसं। त्यानंतर माझ्या मिस्टरांनी गुरुचरित्र पारायण केलं तर ते मी ऐकणं ही खूप मोठी सेवा आहे। तर ते पारायण मी फक्त ऐकलं होतं, जसे 4 पारायण होऊन जातात, त्यानंतर बसणं शक्य होत नाही, त्यामुळे गुरुचरित्र पारायण काही मी केलं नाही। पण गुरुचरित्र पारायणाचा मी दररोजचा क्रमशः 1-1 अध्याय वाचायचे, म्हणजे मी तुम्हाला ती सेवा सांगितली होती की दररोज 1 अध्याय वाचायचा। तर 53 दिवसात मीही ते अध्याय वाचले। दररोजचा स्वामी स्तवन घ्यायचं, 1 माळ स्वामी समर्थ, गायत्री मंत्र, गणपती अथर्व शीर्षक आणि त्यानंतर जो अध्याय समजा आज 1 वाचला तर उद्या 2, परवा 3 असे मी क्रमशः गुरुचरित्राचे अध्याय वाचत होते। तर ह्या सेवा माझ्या चालू होत्या। आणि त्या व्यतिरिक्त संध्याकाळी आपण झोपताना आपल्या पोटावर हात ठेवून फक्त शांत चित्तेने श्री स्वामी समर्थ महाराजांचा जेवढं तुम्हाला 11 वेळा म्हणा, किती वेळा म्हणा, जप करायचा। आणि त्यानंतर तारक मंत्र हा खूप म्हणजे तारक मंत्र खूप इफेक्टिव्ह आहे प्रेग्नन्सीमध्ये तरी। ते मी घ्यायचे, म्हणजे 11 वेळा नाही व्हायचं शक्य, पण जेवढ्या वेळा मला शक्य व्हायचं तेवढ्या वेळा मी घ्यायचे। आणि ह्या गर्भसंस्कारच्या पुस्तकामध्ये व्हिजन चॅट म्हणून आहे, म्हणजे गर्भसंवाद,
गर्भसंवाद हा आपल्या पूर्ण गरोदरपणामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि गर्भसंवादचे खूप फायदे आहे. तुम्ही यूट्यूबलाही सर्च करा की गर्भसंवादचे किती फायदे आहे. तसंच विजन चॅट ह्यामध्येही आहे बघा, जो की मी दररोज सकाळ संध्याकाळ वाचायचे. म्हणजे संध्याकाळी नाही जरी वाचणं झालं माझं तरी मी सकाळी उठल्या उठल्या आपल्या पोटावर हात ठेवून हा विजन चॅट जो आहे तो आपल्याला वाचायचा असतो. म्हणजे ह्यामध्ये प्रत्येक गोष्ट इतकी सुंदरपणे आपल्या गुरुमाऊलींनी सगळं सांगितलं आहे की आपल्याला जसं बाळ हवं आहे तसं आपण त्याला गर्भातच तयार करावं. तर हे प्रत्येक आईकडे 9 महिने ह्यासाठीच असतात की तुम्हाला जसं बाळ हवं आहे तुम्ही ते गर्भातच करा. नाही तर बाळ एका दिवसातही जन्माला येऊ शकतं, पण 9 महिने कशासाठी की आपल्याला ज्या प्रकारे आपल्या बाळामध्ये गुण हवे आहेत, ज्या क्वालिटीज आपल्या बाळामध्ये आहे त्या तुम्ही बाळाला सांगत चला. गर्भसंवाद करा. गर्भसंवाद खूप इफेक्टिव्ह आहे. तुमच्या आजूबाजूचं वातावरण शुद्ध ठेवा. तर असो ह्याच सेवा मी ज्या थोडक्या मोडक्या सेवा होत्या त्या केल्या. आणि राहिलं आपलं श्रवण भक्ती, तर ते मोबाईलवरती तारक मंत्र असो किंवा अजून कुठल्याही सेवा असो त्या मी करायच्या. आणि मुलगा मुलगी ह्या पलीकडे ह्या सेवा असायच्या. असं नाही स्पेसिफिक की मुलगाच हवा आहे म्हणून या सेवा आहे किंवा मुलगीच हवी आहे म्हणून ह्या सेवा आहे, असं काही नव्हतं. फक्त जे येणारं बाळ आहे ते सुदृढ असावं, चांगलं असावं आणि मेन म्हणजे स्वामी सेवेकरी असावं. उद्या तुमच्या बाळाला जर कोणी विचारलं की तू स्वामी सेवेकरी आहेस तर केव्हापासून तू सेवेत आहे. आता मी माझ्या बाळाचं सांगते की माझ्या बाळाला जर उद्या कोणी विचारलंही तू स्वामी सेवेत केव्हापासून आहे, तर मी खूप गर्वाने सांगेल की हो माझं बाळ गर्भात असल्यापासूनच एक स्वामी सेवेकरी आहे म्हणून. जेव्हा बाळ गर्भात होतं तेव्हाच माझी जी स्वामी सेवा होती, जेव्हा आपण नॉर्मल असतो प्रेग्नेंट नसतो तेव्हा तर सेवा चालतच होत्या माझ्या. पण जेव्हापासून मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून ह्या सेवा अधिकच वाढून गेल्या. आणि तुम्ही तसं करा, नक्कीच आपल्या हातामध्ये स्वामींचा कृपा आशीर्वाद येईल आणि एक उत्तम बाळ आणि संस्कारिक बाळ आपल्या हातामध्ये येईल. तर ह्या सेवा मी केंद्रातून घेऊन केल्या. असं तुम्हीही जर गरोदर असाल तर ह्या सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.